जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. पवित्र पोर्टलवर जे आहे फायनली निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणाकोणाची निवड झालेली आहे, कशाप्रकारे चेक करायचं आहे आणि न्यूज बुलेटिनमध्ये कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. चला तर मित्रांनो, बघूया काय आहे ती महत्त्वाची अपडेट. मित्रांनो, मागच्या कित्येक दिवसांपासून नव्हे तर कित्येक महिन्यांपासून सर्वांना जे आहे विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडची आणि जे उर्दू माध्यमाचे उमेदवार आहेत त्यांना ओपन कन्व्हर्टेड राऊंडची प्रतीक्षा होती. तर त्यापैकी उर्दू माध्यमाच्या उमेदवारांची प्रतीक्षा आजच्या तारखेला संपलेली आहे, कारण पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला जे आहे निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे PDF च्या स्वरूपामध्ये. त्याच पद्धतीने प्रत्येक उमेदवाराला आपल्या आपल्या पर्सनल लॉग इनवर आपलं स्वतःचं स्टेटस जे आहे ते रिकमेंड झाले किंवा रिकमेंडेशन नाही झालं ते चेक करता येणार आहे. ते कशा प्रकारे ते आपण बघणार आहोत. परंतु त्याच्यापूर्वी आत्ता लेटेस्टमध्ये जे आहे 30 जुलै 2024ला पवित्र पोर्टलवर जे काही प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणामधील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणामधील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक 25/6/2024 व दिनांक 11/7/2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये 3150 व 156 अशा एकूण 3306 रिक्त पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता सध्या शासन निर्णय जो आहे 6/8/2001 तसेच 7/12/2001 मधील तरतुदी विचारात घेऊन शासनपत्र जे आहे 13/3/2024 नुसार मुलाखतीशिवाय या प्रकारामध्ये उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण तसेच सामाजिक आरक्षणामधील उर्वरित रिक्त जागांसाठी दिनांक 12/7/2024 ते 15/7/2024 या कालावधीमध्ये उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले होते. म्हणजे या ठिकाणी जो काही उल्लेख आहे तो उर्दू माध्यमाच्या ओपन कन्व्हर्टेड राऊंडच्या संदर्भामध्ये आहे. त्यांच्या संदर्भामध्ये जे काही प्रिफरन्सेस घेण्यात आले होते ते प्रिफरन्सेस 12 तारखेपासून 15 तारखेच्या दरम्यान घेतले गेले होते आणि त्यानंतर त्या प्रिफरन्सेसच्या मधून सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयामधील विविध याचिकामधील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि या यादीमध्ये सदर यादीमध्ये एकूण 872 रिक्त पदांकरिता उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडीकरिता शिफारशी होत आहे. म्हणजे एकूण जेवढे उमेदवार आहेत उर्दू माध्यमाकरिता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते आहे 872. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील कारवाईसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. म्हणजे ज्यांचं सिलेक्शन ज्या आस्थापनेच्या ठिकाणी झालं असेल त्या ठिकाणीपासून त्यांना एक पत्र येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि त्याच्यानंतर समुपदेशनसाठी. त्यावेळेस त्यांनी आपल्या आस्थापनेशी संपर्क करायचा आहे. त्यानंतरचा जो काही मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे तो मुद्दा आपण या ठिकाणी बघूया की ते काय म्हणत आहे की संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासन निर्णय जो आहे 21/6/2023 मधील ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीनुसार त्यांची काउन्सिलिंग होणार आहे, म्हणजे समुपदेशन होणार आहे आणि त्यानंतर त्यांना नियुक्ती दिली जाईल. त्यामध्ये देखील जेवढे उमेदवार एका आस्थापनेला या ठिकाणी रिकमेंड झालेले आहे त्यापैकी अगोदर जेवढे दिव्यांग उमेदवार आहेत त्या दिव्यांग उमेदवारांना मेरिटनुसार लावलं जाणार. त्यानंतर जेवढ्या महिला आहेत त्या महिलांना जे आहे शाळा चॉईस करण्याची संधी दिली जाणार आणि त्याच्यानंतर जे पुरुष उमेदवार आहेत तर त्यांचं मेरिटनुसार त्यांना सिलेक्शनचं चान्स या ठिकाणी मिळणार आहे. असा तो समुपदेशनाचा 21/6/2023चा GR आहे. त्यानंतर उर्दू माध्यमातील रिक्त पदांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा. हे आपल्याला शिक्षण विभाग देखील शुभेच्छा देत आहे आणि त्याच्यासोबतच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील निवड झालेल्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण देतो. आता राहतो आहे दुसरा प्रश्न
ज्याच्या करिता प्रत्येकाची नजर मुलाखतीच्या यादीवरती आहे. त्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे मुलाखतीच्या संदर्भामध्ये, तर यामध्ये सांगितलेलं आहे की मुलाखतीसह पदभरती या प्रकारामधील निवड प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, याला आपण SOP म्हणतो, ती विकसित करण्यात आलेली आहे आणि शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे. त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोग्यताधारकाची निवड संस्थाकडून करण्यात येईल. यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे. म्हणजे अजूनही मुलाखतीच्या यादीकरिता काही दिवस आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता तुमचा प्रश्न असेल की सर आता ही यादी लागली, मग आपली यादी केव्हा? तर मोस्टली पॉसिबल आहे की चालू जो आठवडा आहे याच आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला विथ इंटरव्ह्यूची यादी देखील पाहायला मिळणार आहे आणि ही अंतिम यादी असेल. ही देखील आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की लवकरात लवकर आपल्याला याच आठवड्यामध्ये पुढची यादी पाहायला मिळेल. राहतो आहे प्रश्न माजी सैनिकांचा. तर माजी सैनिक या समांतर आरक्षणामधील जे 10% रिक्त जागा आहेत त्यासाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे जे आहे आयोजन करण्यात येणार आहे. आता या ठिकाणी आपण उर्दू माध्यमाचं जरी बघितलं तर एकूण जे आहे 950च्या आसपास जागा होत्या, परंतु त्या 950 जागांपैकी या ठिकाणी आज जी काही निवड यादी लागलेली आहे ती केवळ 872 उमेदवारांची लागली. त्याच्या पाठीमागे देखील कारण तेच आहे की माजी सैनिकांच्या जागा या ठिकाणी पाठीमागे ठेवलेल्या आहेत, कारण तसा नियम आहे आणि त्या नियमानुसार तो जो 10% माजी सैनिकांच्या जागांचा राऊंड आहे तो स्वतंत्र पद्धतीने घेतला जाईल. आता तो केव्हा घेतला जाईल त्या संदर्भामध्ये आपण नक्कीच जे आहे त्याचा फॉलोअप घेतल्यानंतर ती माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला सर्वांना त्या बाबतीमध्ये माहिती देण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत. त्याच्यासोबतच या ठिकाणी त्यांनी सांगितलं शेवटच्या पॉईंटमध्ये की न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी सध्या एक उर्दू माध्यमाचा एक फार मोठा राऊंड या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. यानंतर मुलाखतीचा राऊंड असेल आणि एक शेवटचा राऊंड या ठिकाणी जे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत, ज्याला आपण डिस्क्वालिफाय झालेले आहे म्हणतो की त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी त्रुट्या आढळून आल्यानंतर जे डिस्क्वालिफाय झाले उमेदवार किंवा काही उमेदवार ऑलरेडी कुठेतरी सिलेक्ट असल्याकारणाने ते या ठिकाणी अनअवेलेबल राहिले, म्हणजे आपण त्याला म्हणूया की गैरहजर राहिलेले आहे, अशा उमेदवारांचा एक राऊंड या ठिकाणी शेवटचा राऊंड म्हणून लागू शकेल. त्याला देखील आपल्याला पुन्हा एकदा प्रिफरन्सेस द्यावे लागतील. तो भविष्यामधला विषय आहे, एवढ्या अर्जन्सीमध्ये हे होणार नाही. परंतु आपल्या सर्वांची जी प्रतीक्षा आहे की आपल्याला मुलाखतीचा जो काही राऊंड आहे तो लवकरात लवकर पाहायला मिळावा, तर तो देखील आपल्याला अपेक्षा आहे की याच आठवड्यामध्ये येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुलाखतीचा राऊंड देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. सध्याच्या घडीला उर्दू माध्यमामध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं आपण आपल्या चॅनलच्या वतीने आणि इतर अभियोग्यताधारकांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आहोत. आणि ज्यांचं सिलेक्शन अनफॉर्च्युनेटली 1-2 मार्काने किंवा बऱ्याचशा मार्काने या ठिकाणी राहून गेलेलं आहे त्या सर्वांच्या प्रती आपण संवेदना व्यक्त करतो आहोत. आणि त्यांना आपण एक गोष्ट निश्चितपणाने या ठिकाणी सांगू शकू की अजूनही पूर्णपणाने ही शिक्षक भरतीचे अंतिम टप्पे संपलेले नाही आहे. होप्स ठेवायला हरकत नाही किंवा आपण आपल्या वतीने जेवढं होईल तेवढं पुढचा जो फेज 2 आहे त्यासाठी देखील प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे बी पॉझिटिव्ह.